ऑपॉर्च्युनिटी टू ट्रेन, राईट? बिकॉज दक्षिण दिग्विजय म्हणजे ते तंजावरपर्यंत जाऊन स्वतःच्या भावाशी लढून, व्यंकोजी राजांशी लढून जहांगीरचा मुलूक घेऊन आले. म्हणजे त्याच्यानंतर त्यांचं राज्य डबल झालं ॲक्च्युली विदिन 2 years, जेव्हा ते नव्हते तेव्हा, बरोबर. कारण खाली कर्नाटकात त्यांना फारसा विरोध झाला नाही आणि त्यांनी भागानगरच्या जो कुतुबशाह होता गोळकोंड्याचा त्याच्याशी तह करून मग ते खाली आले. मग त्यांचा प्लॅन होता संभाजीला पण घेऊन जायचं आणि संभाजी वॉज व्हेरी एक्साइटेड अँड रेडी, बट ही डिडंट टेक हिम इन द लास्ट मिनिट, ऑर मे बी नॉट लास्ट मिनिट, बट ही डिसाइडेड नॉट टू टेक हिम. तर का असेल, त्याचं कारण काय असेल? मग ह्याच्यामागं मोरोपंत, अनाजीपंत, सोयराबाईचं राजकारण होतं का, संभाजीराजांविरुद्ध काही त्यांनी सांगितल्यामुळे झालं असेल? आणि गमतीचा भाग असा आहे की त्यांना नेलं पण नाही आणि त्यांना मागं ठेवल्यानंतर चार्ज पण दिला नाही. सो त्याच्यात त्यांनी असं लिहिलेलं आहे की रायगडाच्या उत्तरेकडला दक्षिणेकडला प्रदेश मोरोपंत आणि अनाजी दत्तो, दे आर गोइंग टू टेक केअर ऑफ इट. दत्ताजी पंत कर्नाटक, रावजी सोमनाथ राजधानी रायगड. म्हणजे ह्यांच्याकडे काहीच नाही दिलेलं संभाजीराजांकडे. त्यांना नाही बरोबर घेतलंय, नाही त्यांना कशाचा चार्ज दिलेला आहे आणि ही स्टील युवराज, बरोबर. सो नाव यू नीड टू थिंक की अ 20-year-old हू इज शूर आहे, धाडसी आहे, काहीतरी करून दाखवायची हौस आहे आणि वडिलांकडनं अशी वागणूक आहे आणि आई थोडा द्वेष करते कळले. कारण कसं झालं, 74 साली राज्याभिषेकात जेव्हा त्यांचं युवराजपद आलं तेव्हा सोयराबाईला मुलगा नव्हता. राजाराम 76ला जन्माला 2 वर्षांनी. त्यानंतरच्या 2 वर्षांनी 78ला च्या लिखाणात बरंच जाणवतं की तेव्हा सोयराबाई संभाजीराजांचा द्वेष करू लागला. कारण तेव्हा तिच्या डोक्यात आलं असणार की अरे हा राजा बनणार, माझा मुलगा नाही बनणार. तेव्हा राज्याभिषेकापर्यंत किंवा त्यानंतर सुद्धा सोयराबाई यूज टू ट्रीट हिम ॲज अ सन, म्हणजे आई मुलाचं नातं सावत्र असलं, जोपर्यंत तिला मुलगा नव्हता किंवा जोपर्यंत तिला ही आयडिया नाही आली की आता माझा मुलगा नाही बनणार, हाच बनणार. आणि मग त्याच दरम्यान हे आता 76-77ला मोहिमेला गेले, बरोबर. मग तेव्हा ही शक्यता असू शकते की त्यांनीच संभाजीच्या विरुद्ध सगळं केल्यामुळे त्यांना नेलं नाही कर्नाटकच्या मोहिमेला आणि इकडचाही काही दिला नाही. देन संभाजी इज गोइंग टू थिंक, व्हॉट इज ही गोइंग टू थिंक त्या वयामध्ये. आणि येसुबाई पण आहे त्याच्याबरोबर आणि ही इज युवराज विथ नो अथॉरिटी आणि सपोज टू बी सक्सेसर राईट लेटर ऑन. आणि मग दॅट इमोशनल इज व्हॉट द मॅटर्स, लाईक वाय शिवाजी महाराज इज युनिक अँड ग्रेट इज बिकॉज ऑफ इमोशनल इंटेलिजन्स, किंवा दॅट तो जो परिस्थिती बघून लॉंग टर्म किंवा हवी नाही होऊ द्यायची आपले इमोशन्स आपल्या कृत्यांवर. नॉट एव्हरीबडी इज लाईक दॅट, लाईक असं संभाजीचं तसं झालं असं अशी तर्क करायला जाणार नाही का. मग तिथं प्रॉब्लेम असा झाला. आता प्रॉब्लेम म्हणण्यापेक्षा जेव्हा माणसाला असं नैराश्य येतं काही किंवा हतबल होतो की आपले वडील ज्यांना आपण देवासारखं म्हणतो त्यांच्याकडनंच अशी ट्रीटमेंट मिळाली, तर मग यू फाइंड सम अदर एस्केप, राईट. मग त्यावेळेला त्यांचा कॉन्टॅक्ट तो त्या तांत्रिक मांत्रिक शक्तीपीठ म्हणतात बंगालमधले त्या लोकांची जास्त झाला. त्यातले शिवयोगी म्हणून एक ब्राह्मण होता पश्चिम बंगालचा, हा कवी कलश पण तेच तांत्रिक मांत्रिक फॉलो करणारा होता. मग त्यांच्याशी जास्त जवळ त्यांची त्या, कारण त्यांना शृंगारपूरला पाठवलं, विच इज संगमेश्वर शृंगारपूर जर बघितलं खाली वेगवेगळ्यांवरती आलं की त्या बाजूला कोकणात आहे, एकदम निबिड अरण्यात जंगलात असा आहे. पण तिथे किल्ला नाही आहे, जरी म्हणजे निबिड अरण्याने खाली असलं तरी किल्ला नाही आहे लढाईसाठी, म्हणूनच ते पकडले गेले. तर तिथं हे जे आले होते शिवयोगी, तर त्यांनी तिथे मठ शक्तीपीठ तयार केलं आणि गणेश अनंत जांभेकर आणि केशव उपाध्याय म्हणून हे ब्राह्मण होते, कराडे ब्राह्मण. ते कराडे ब्राह्मणात हे खूप फॉलो करतात तंत्रमंत्र विद्या टाईपची पूजा, कालीची काली मातेची बेसिकली उपासना, त्याला शाक्तपंथ म्हणतात. तर ह्या शाक्तपंथ थोडा आत्ता आपल्याला विचित्र वाटेल, पण जे फॉलो करतात त्यांच्यासाठी नॉर्मल आहे. आणि तो वेद किंवा वेदांत जे आपण म्हणतो त्याचा ते फॉलो करत नाही. सो त्याच्यात 2 शाखा आहेत, दक्षिणाचारी आणि वामाचारी. त्यात बेसिकली फंडा त्यांचा असा आहे की विषाचा उपयोग विष उतरवण्यासाठी, काट्याने काटा काढावा टाईप्स, की दुराचारातून सदाचार आणि मोक्ष प्राप्त, अशी त्यांची कल्पना आहे. म्हणजे आय थिंक ओशो रजनीश इज अ ग्रेट पर्सन, बट वाय पीपल रिमेंबर हिम इन की संभोगातून समाधीकडे, एवढंच लोकांच्या लक्षात
खरं तर ओशोंनी गीतेवर केवढी सुंदर व्याख्यानं दिली प्रचंड, ते लोक बघतच नाही, ते हे एवढंच एक धरून बसले, राईट. तसं झालं ते की हा मुद्दा जो आहे शाक्त पंथातला द्वैत आणि अद्वैत याच्यापेक्षा वेगळं आहे त्यांचं, रूढ अध्यात्मापेक्षा वेगळं आहे त्यांचं. तर त्यात त्यांनी पंचतत्व सांगितलेली आहेत की मद्यप्राशन, मांसाशन, मत्स्याशन, वेगळ्या स्थितीतल्या बैठक आणि मैथून आणि स्त्री गमन, शक्यतो परस्त्री गमन. सो दॅट इज व्हॉट दे से की बेसिकली त्यांचा फंडा बघा की आपल्या मनाचे व देहाचे पूर्ण नियमन करायचं. यू गो टू दॅट लेवल की नाव तुम्हाला इच्छाच नाही कशाची वाकडं काही करायची. दॅट इज व्हॉट ओशोज फिलॉसॉफी वॉज टुवर्ड्स राईट, की समाधी अवस्थेला कसं जायचं. दॅट इज व्हॉट दे फील. सत्व, रज, तम म्हणजे दिव्य, वीर आणि पशुभाव, म्हणजे शेवटचा तो पशुभाव, तमो म्हणजे. त्यासाठी पंचतत्व आणि पंचाकार सेवन हे करणं जरुरीच आहे. त्याला कुलाचार म्हणतात. म्हणजे यू इनिशिएट पर्सन इन दॅट पंथ बाय डुईंग ऑल ऑफ दिस रिच्युअल्स. मग अनुपरण हे परमानंद काव्य आहे ना, त्यात कालीवर प्रदान हा 87 श्लोकांचा अध्याय आहे. तर ते पण अवेलेबल आहे. मग कालीवर प्रदान जे 87 श्लोक लिहिलेले आहेत ते, तर त्याच्यात ते विधी सगळे दिलेले आहेत. ते आंघोळ करायची, हे करायचं, दुधाचा नाही तर मांस मद्य याचा नैवेद्य द्यायचा, मग काली प्रसन्न होते. मग हे शिवयोग्यांचा प्रभावाखाली येऊन आणि नागसन्यासी उत्तर हिंदुस्थानातले कलशाबरोबर आलेले, आणि मग हे अनंत जांभेकरांचे पुत्र गणेश भट ना, हे पुढे ह्याला गेले वाराणसी आणि तिकडे हे शाक्तपंथाची दीक्षा घेऊन आले आणि ते संभाजी महाराज बरोबर होते त्याच्यानंतर टू गाईड हिम थ्रू. आय स्किप दिस कारण ह्याच्यात तर त्या लोकांनी संभाजी महाराजांना सांगितलं की आपण तुम्हाला कलशाभिषेक करूया, इट्स नॉट राज्याभिषेक. आणि हा राजपुत्रांना करतात कलशाभिषेक. आणि त्याच्यात त्यांनी त्या अनुपुराणकारांना असं लिहिलंय की 3 वर्षाच्या आत रौद्र संवत्सर कल्पना नसताना शिवाजी महाराज कैलास असेहून त्यांची विधी नसल्यामुळे सुलभपणे संभाजीच्या डोक्यावर छत्रचांबरे ढळली गेली असे दिसते. म्हणजे आता हे शिवाजी महाराज हयात असतानाच त्यांनी असं लिहून ठेवलेलं आहे कलशाभिषेक करताना की दिस इज अ प्रिडिक्शन की तुम्ही हे करा, सो यू विल गेट टू दॅट स्टेज. म्हणून तुम्ही शाक्त पंथाची उपासना करा आणि आपण कलशाभिषेक करू. हे तुम्हाला मिळालेलं आहे असा मला दृष्टांत झालाय किंवा असं मला दिसतंय पुढे भविष्यात. नंतर साधारण मे 78ला शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाला गेले. 1 वर्ष बाहेर ते अराउंड दॅट मे 79च्या दरम्यान ते परत आले, बरोबर. आणि त्याच्यानंतर 78ला मे 78ला त्याच्यानंतर 6 महिन्यातच संभाजीराजे पळून गेले, मोगलांना मिळाले ते आल्यानंतर, बरोबर. तर साधारण 1 वर्ष ते दिलेर खानाकडे होते, म्हणजे मिळालेले ते दिलेर खानाकडे जाऊन. आणि तो एक मोठा आक्षेप घेतला जातो त्यांच्यावरती, आणि तो काही दृष्टीनं बरोबरच आहे की शिवाजी महाराजांचं शासन इतकं कडक होतं की फितुराला शासन दिलंच पाहिजे कोणत्याही परिस्थितीत, मग तो कोणी असो, आप्त असो. पण संभाजीला दिलं नाही, कारण तो युवराज असेल किंवा आता शिवाजी महाराज was 49 and then he was extremely tired with continuous fights and like his whole life was dedicated, right? So maybe थोडा सॉफ्ट कॉर्नर असणारा आहे वगैरे, पण हे त्यांच्या बऱ्याच मंत्र्यांना, ब्राह्मण मंत्र्यांना आणि हेच सोयाबाईला मुद्दामून तिनं उचलून घेतलं की हा व्यभिचारी पण आहे. कारण अशी कथा आहे की अनाजी दत्तांच्या कुटुंबातली कोणीतरी मुलगी मंगळागौरीला रायगडावर आली असताना संभाजीने तिला पकडलं वगैरे असं काहीतरी, गोदावरी नावाचं, आणि त्याचं एक प्रकरण आहे. आणि नंतर मग हा तर फितूरच झाला, म्हणजे सरळ शत्रूलाच जाऊन मिळाला, म्हणजे हा अजिबातच लायक नाही राजा व्हायचा, राईट. म्हणून राजारामालाच केलं पाहिजे राजा. म्हणजे त्यांना म्हणायसाठी पुरावे ठेवले संभाजीने थोडक्यात की आता ती आता व्यभिचार केला ही गोष्ट खरी का खोटी कुठेच, म्हणजे देर इज नो खात्रीदायक पुरावा नाहीये. पण दिलेर खानाकडे गेले हे मात्र धडधडीत मान्य आहे. त्याच्यावर संभाजीराजांनी लिहिलेलं आहे आणि त्यांच्या काही पत्रांमधनं आणि बखरींमध्ये असं आहे की
दिलेर खानांना, हा दिलेर खान जो प्राणी होता ना, दिलेर खान कुरेशी, हा मिर्झा राजांच्या बरोबर आला होता आणि हा एकमेव माणूस आहे ना स्वराज्याचा नाश करायला सगळ्यात जास्त रक्त आटवलेला हा एकमेव मोगल सरदार आहे. हा मूळचा पठाण, दिलेर खान पठाण, आणि त्या लोकांच्यात पण प्रचंड भांडण असेल, कुरेशी, पठाण, बलोच, तुर्की, आणि हे जे सरदार आणि इथं जे आलेले होते दख्खनी, त्यांना दख्खनी म्हणायचे, यांच्यातच भांडण असेल भरपूर. पण हा पठाण होता, पठाण. तर हा जवळजवळ 1664 ते 1685 म्हणजे जवळजवळ 20-22 वर्ष हा दख्खनमध्येच होता. याच्या इतकं रक्त कोणीच आठवलं नाही मराठीचा नाश. आणि एवढं सगळं करून सुद्धा तो कधीच त्याला निर्णायक विजय मिळाला नाही दिलेर खानाला. पण हा खूप शूर होता. हाच दिलेर खान ज्यानं मुरारबाजीचा वध केला पुरंदरच्या लढ्यामध्ये. मुरारबाजी देशपांडेंची कथा जी आहे तो. तर त्यानं संधान बांधलं होतं संभाजीशी, की तो ट्राय करत होता संभाजीला ओढून घ्यायचा, की बाबा रे बघ, तुझ्या वडिलांनी तुझ्याकडे दुर्लक्ष केलंय, तुझी आई सावत्राई तुला हे करते, तुझे मंत्री तुझ्या विरुद्ध आहेत, तू काय राजा होणार नाहीस, तू औरंगजेबाला आहे, तुला एवढी मोठी जहागीर देतो की तुला स्वराज्यापेक्षा मोठी जहागीर मिळेल, मानमर्तब मिळेल, आणि इथे तुझं शौर्य तू दाखवू शकशील आमच्याकडे. आणि असं त्याचे कंटिन्युअस पत्र चालायची जासुदांपूर्वी. पण संभाजीराजांनी दिलेलं उत्तर असं आहे की, आणि हे आहे त्यांच्या एका पत्रामध्ये, संभाजीराजांचं शिवाजीराजांशी कधीच भांडण नव्हतं आणि कुठल्याही याच्यात असं जाणवत नाही की ही वॉज अँग्री विथ शिवाजी महाराज वडिलांच्या बद्दल. त्यांना ते पूज्यस्थानीच मान शेवटपर्यंत, की तुर्तास माझ्यावर वडिलांनी जबाबदारी सोपवली आहे, ते इथे नाही, ते आल्यावर मी तुमच्याकडे येईन व स्वतः पराक्रम करून प्रदेशमधून येईन. बेसिकली त्यांना पराक्रमाला जागा दिली नाही, हा त्यांची कंप्लेंट होती, राईट. आणि त्यात भर अशी पडली की जेव्हा शिवाजी महाराज परत आले एका वर्षानंतर, तेव्हा त्यांची आणि संभाजीराजांची पण भेट झाली नाही. त्यांनी त्यांची भेट द्यायचं टाळलं. त्यांना डायरेक्ट सांगितलं की तुम्ही सज्जनगडावर समर्थांकडे जा. आणि त्यांच्या डोक्यात असं आलं की कदाचित तिथं राहिल्यानंतर माझ्या मुलावर जरा परिणाम होईल चांगला, समर्थांच्या सहभागात राहिलं तर ती गोष्ट संभाजीराजांना खूप लागली, की एका वर्षानंतर माझे वडील छत्रपती मोठा दिग्विजय करून आले, त्यांच्या नावानं सगळीकडे द्वाही फिरवली, पण मला कोणी बोलवलं पण नाही आणि मला ते येऊन भेटले पण नाही. मी राजपुत्र असताना वरती मला शिक्षा म्हणून समर्थांकडे जा आणि तिथे राहा असं सांगितलं, राईट. मग त्यावेळी त्यांच्या डोक्यात चक्र सुरू झाली की नाही, आता मी माझा पराक्रम दाखवेन. आणि त्यांना आउटलेट नव्हतं. मग ते आउटलेट म्हणजे हा दिलेर खान, त्याची कंटिन्युअस पत्र येतच होती की तू माझ्याकडे मी तुला एवढं देईन तेवढं देईन. आणि मग त्यांनी ॲक्च्युली एक दिवस पर्वणी म्हणतात ज्याला, पौर्णिमेच्या दिवशी यात्रा असते मोठी, संगम माहुली, म्हणजे बेसिकली परळीचा किल्ला जिथं आहे तिथं ते गेले. परळी म्हणजे सज्जनगड. दुर्दैवानं समर्थ नव्हते कारण ते फिरतीवर असायचे, तर त्यांची भेट नाही झाली संभाजीराजांची. म्हणून ते तिथं राहिले एक दिवस. दुसऱ्या दिवशी पर्वणी होती म्हणजे पौर्णिमा. तेव्हा त्यांनी लोकांना सांगितलं त्यांच्या सगळ्या की आम्ही संगमावर स्नानासाठी चाललो आहोत, त्यामुळे माझ्यावर खूप फारसं कोणी याची गरज नाही, आम्ही स्नान करून परत येणार आहे. म्हणून फक्त 50 स्वार घेऊन निवडत त्यांची एक दुर्गाबाई नावाची बायको आणि एक बहीण त्यांच्याबरोबर, त्यांना पण परवणीला यायची होती. त्यांना ट्राय केला की ते ही हॅड डिफरंट प्लॅन, पण त्या बायकांना यायचंच होतं परवणीचं पुण्य मिळावं म्हणून स्नानासाठी, म्हणून त्यांना पण घेतलं. आणि ते नदी ओलांडून स्नान झाल्यानंतर निघून गेले फक्त 50 स्वारांनिशी. आणि त्यांनी जे लोक होते त्यांनी त्यांना थांबवायचा प्रयत्न केला की राजे तुम्ही कुठे चालला, तर ते म्हणले की आम्ही चाललो. त्यांनी काय बोलले त्याचं पण त्याचं एक कुठेतरी होतं मे बी आय डिड कॉपी. आणि बेसिकली ते निघून गेले तिकडनं परळीहून त्या संगम भूमीपासून. तर त्याची नोंद आहे की 3 डिसेंबर 78 त्यावेळेला तिथे गेलेले. ते दिलेर खानाला अर्थातच खूप आनंद झाला. त्याला 7,000 माणसं म्हणजे 7,000 स्वारांचा लीडर, राजा पदवी दिली, खूप सत्कार केला. पण त्याला चौकीबाऱ्यात ठेवलं. आणि बजाजी नाईक निंबाळकर म्हणजे सईबाईचा सख्खा भाऊ, त्याचा मुलगा म्हणजे महाजी नाईक, हा फलटणचे सरदार, तर तो मोगलांचा सरदार होता.
म्हणजे तो शिवाजी महाराजांकडे नव्हता. तो महादजींनी त्यांची भेट झालेली घटना लिहिलेली आहे. तेव्हा त्यांनी त्याला विचारलं की तू का आलास, संभाजीला विचार, कारण महाजी वॉज नॉट हॅपी की संभाजी पण का आला इकडे मोगलांच्याकडे म्हणून. तर त्याचं म्हणणं होतं की तू परत जा. आणि हे दिलेर खानाला कळल्यावर तो चिडला आणि त्यानं महाजीला अटक करून ठेवलं त्याच्या स्वतःच्या सरदाराला. मग इथे त्यांनी संभाजीराजांनी म्हणलेलं आहे की स्वराबाईंनी मला माझ्या वडिलांपासून दूर ठेवलं, जसा सावत्र बहुरूपी माझ्यावर दुरूनच नजर ठेवतो. मोरोपंथांनी दुष्टबुद्धीच्या सांगण्यावरून माझे माता पिता जरी मोहमताग्रस्त झाले असले कलीच्या प्रभावाने, तरी मला अत्यंत उच्च आहे असं त्यांनी वैफल्याने बेसिकली ही वॉज फ्रस्ट्रेटेड, राईट. पित्यानंतर वडील मुलगा होतो हे सर्व जाणतात, मी ज्येष्ठ व गुणाने श्रेष्ठ आहे, तुझ्या मदतीने मी राखंदे शत्रूचा प्रदेश काबीज करेन असे शंभर राजा दिलेर खानाला म्हणाला. पण दिस इज डेफिनेटली राजद्रोह, म्हणजे दिस इज बंड झाला, राईट, असं प्रत्यक्ष झालं. म्हणजे त्यामुळे त्या बाबतीसाठी काही त्यांना माफ करता येईल किती झालं तरी. आता ही वॉज इन अ व्हेरी फ्रस्ट्रेटेड मूड, ॲग्रीड, पण त्याच मग या घटनेची बऱ्याच लोकांनी नोंद केलेली आहे. गुसातीन नुसरातीन म्हणून जो विजापूरचा लेखक आहे त्यांनी पण लिहिलेला आहे. इंग्रजांनी लिहिलंय, जयदेश कावली, भीमसेन सक्सेना, सभासदांनी लिहिलंय. हा जो एफ मार्टिन म्हणून आहे, ही जो पांडेचेरीचा संस्थापक, हा फ्रेंच माणूस आहे एफ मार्टिन, ह्यानं पांडेचेरीची स्थापना केली. सो अरे मला एक प्रश्न होता, हे सगळं बरोबर आहे, पण असं देर इज अनदर स्कूल ऑफ थॉट की लोक म्हणतात की शिवाजी महाराजांचा हा प्लॅन होता की संभाजी महाराजांना मोगलांकडे पाठवायचं, सो यू हॅव वन लेस सॉर्ट ऑफ सदर्न एरिया फ्रॉम विच यू आर गोइंग टू गेट अटॅक, अशी एक स्कूल ऑफ थॉट आहे. याच्याबद्दल काय माहिती आहे? याच्याबद्दल कुठेही असं दिलेलं ना, म्हणजे असे पुराव्यानं कुठल्या लेखामध्ये नाहीये. कारण देर वॉज नो रिझन फॉर संभाजी महाराज टू कम बॅक आफ्टर शिवाजी. म्हणजे आय थिंक नाही, त्याचं रिझन मात्र दिलेलं आहे, वाय संभाजी केम बॅक. पुढे आहे, मी दाखवतो की वाय ही वेंट. त्याचा थिसिस असा आहे की ही फेल्ट निग्लेक्टेड, ही वॉज खूप शूर, साहसी, मला काहीतरी करायचंय, मला तुम्ही ट्रेनिंग दिलेलं आहे, मी चांगल्या जबाबदाऱ्या पार पाडलेल्या आहेत आधीच्या सगळ्या, बट मला तुम्ही नेणार होतात, नेलं पण नाही, मला इथं काही अधिकार पण नाही, आणि हे सगळे मंत्री माझ्यावरच. आणि त्या संगमेश्वराला किंवा शृंगारपूरला जेव्हा राहत होते ना, तेव्हा त्याची बरीच वर्णन आहेत की बेसिकली काय कंप्लेंट होती माहिती का, मोरोपंत आणि अनाजी दत्त आणि हे लोक मंत्री आहेत ना, हे कर वसुलीचं काम त्यांना दिलं होतं, बरोबर. तर संभाजीकडे लोक तक्रार घेऊन आले की हे लाच खातात, म्हणजे हे लोक कर गोळा करून स्वतःच्या खिशात थोडा घालतात आणि राज्याच्या खिशात थोडा टाकतात, बरोबर. तेव्हा मग संभाजीराजांनी शहानिशा करायसाठी आपले लोक पाठवले. त्याचा राग आला या लोकांना, कारण आम्ही शिवाजीचे कारभारी गेली कित्येक वर्ष स्वराज्याची वर्धन करणारे, तर हे राजपुत्र आमच्यावर संशय कसे घेतात, बरोबर. पण लोक जेव्हा त्यांच्याकडे डायरेक्ट तक्रार घेऊन जायचे इन्स्टेड ऑफ गोइंग टू. सो वियर्ड पार्ट इज की इफ शिवाजी इज देअर, लोक त्यांच्याकडे यायचे तक्रारी घेऊन कोणाबद्दल असेल तर, ही इज अ फायनल ऑथॉरिटी, राईट. पण ही इज नॉट देअर. पण त्यांनी यांना शक्य कटार दिली आहे. पण जनतेच्या डोक्यात काय आहे, आपली हिंदू ट्रॅडिशन काय आहे की ज्येष्ठ मुलगा जो राजपुत्र आहे, ही इज अ सक्सेसर अँड आय नीड टू गो टू हिम वेन आय हॅव अ कंप्लेंट. सो लोक रायगडावर कंप्लेंट न्यायच्याऐवजी संभाजीकडे कंप्लेंट घेऊन यायची शृंगारपुराला. आणि मग संभाजी हॅज टू डू समथिंग, राईट, रिस्पॉन्ड समथिंग. ही कॅनॉट जस्ट से की आय एम पॉवरलेस, आय कॅनॉट डू गो देअर. दॅट लुक्स सो बॅड, एस्पेशली आय एम संभाजी. सो म्हणून ही जी भांडण होती ना, त्यामुळे ते गेले अशी थेरी आहे की बाबा रे, हा म्हणायचा की हे लाच घेत आहेत, आणि हे लोक म्हणायचे की ही बायपासिंग अस अँड गिव्हिंग डायरेक्ट, म्हणजे न्याय निवाडे करतात लोक तिकडे जाऊन. मग ते गेले. मग जेव्हा ते परत आले, परत याचा स्ट्रॉंग रिझन असा आहे, प्रॉब्लेम म्हणजे त्यांचा भ्रमनिरास झाला. बेसिकली त्यांना काय प्लान होता की ओके, मला सैन्य मिळेल, मला हे मिळेल, आय विल दख्खन जिंकून दाखवेन, म्हणजे माझ्या वडिलांना पण माझं कर्तृत्व दाखवेन. आणि या फालतू मंत्र्यांना, म्हणजे त्यांच्या दुश्मन फालतू होते, फालतू मंत्री नव्हते ते, मोरोपंत पिंगळे वगैरे फार उत्सुक लोक होते, की मी त्यांना पण दाखवून देईन की संभाजी कोण आहे, राईट. कारण आता मला काहीच पॉवर नाही इकडे, पण मला सैन्य पाहिजे, पैसा पाहिजे, मग मी करून दाखवेन ना, रिसोर्स मला टीम पाहिजे.
आणि मग गेल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की हा दिलेर खान आणि हे जे लोक आहेत, हे सगळे मोंगल लोक आहेत ना, त्यांनी हिंदू प्रजेवर खूप अत्याचार केले. म्हणजे त्यांनी भोपाळगड जेव्हा घेतला तेव्हा 700 मराठ्यांचा एक हात तोडला. म्हणजे त्यांचं मोडस ऑपरेंडी अशी असते की शिवाजी महाराज किंवा इव्हन अकबर स्वतः शरण आलेल्याला सोडून द्यायचं, बरोबर. हा, पण हे शरण आलेल्याला पण मारायचे. राईट. जे 700 लढवई मराठी होते भोपाळगडावरचे, जेव्हा ते हारले, फिरंगोरजी नरसाळा म्हणून जो होता केलेला, जो संभाजीपेक्षा 32 वर्षांनी मोठा, म्हणजे संभाजीला खांद्यावर कळवला लहानपणी कडे, तर त्यांनी संभाजीला बघितल्यानंतर त्यांनी मुजरा केला आणि गड सोडला, बरोबर. कारण माझा युवराजच समोर आला लढाईला, कारण त्यालाच आघाडीवर पाठवलं दिलेर खानानं. आणि त्यांनी पहिले 15 दिवस लढा दिला, कारण त्यांना माहित नव्हतं संभाजी सैन्यात आहे म्हणून. 16व्या दिवशी पाठवल्यावर त्यांनी गड ठेवला. तेव्हा संभाजीने असं सांगितलं होतं, तुम्हाला अभय देणार आहे, तुम्ही जा. पण जेव्हा ते खाली आले तेव्हा दिलेर खानाच्या लोकांनी त्यांना पकडलं आणि 700 मराठ्यांचे एक हात तोडला. राईट. आणि पुढे बघितले खाली, हे बघ, आय विल स्किप ऑल ऑफ दिस. ह्याच्यामध्ये ते इतके वैतागले, कारण नंतर हा दिलेर खान या मार्गाने नंतर जायला लागला. नंतर त्याचा प्लॅन होता विजापूरवर हल्ला करायचा, पण तिकोटे आणि मिरज कोल्हापूर पण नावा. आय विल शो यू सम मॅप हिअर. आय डू नॉट नो वेदर यू आर एबल टू सी हाऊ मच. इथे त्याने अनन्वित अत्याचार केले दिलेर खानानं. म्हणजे त्यानं आथणीची पेठ लुटली, सगळी बायकाबरोबर कापून काढली. म्हणजे केवळ संपत्ती लुटून सोडून दिलं नाही, बरोबर. सो तो इथे बघा, या साईडला बघा, इथे ही आहे परळी किंवा हे आहे संगम मावळी. इथून ते निसटले नदी पार करून आणि दिलेर खानाला जाऊन मिळाले या बाजूला. इथे कुठेतरी त्याचं शिरवळ नाही, इंदापूर साईडला दिलेर खान. तिकडनं ते खाली आले इकडे. बाणूरगड म्हणजे भोपाळगड, त्याचं आत्ताचं नाव बाणूरगड भोपाळगड. इथे त्यांनी हल्ला केला, हा गड जिंकला. फिरंगोरजी नरसाळ्यानं गड सोडला, मराठ्यांना त्यांनी शिक्षा दिली आणि मग तो विजापूरकडे चालून गेला. आणि त्याचा प्लॅन होता विजापूरवर हल्ला करायचा, पण तो त्यांना चेंज केला. आणि त्यांनी स्टार्टेड कमिंग बॅक टू अथणी. आणि तो अथणीहून इकडनं मिरजेचा मोठा भुईकोट किल्ला आहे, राईट. जे राजे पटवर्धन म्हणतात ना, मिरजेचे राजे, त्यांचा. मग हा जयसिंगपूर, मिरज, कोल्हापूर, पन्हाळा असा त्याचा बेत होता त्याचा. तर ह्या पट्ट्यात असताना त्याने इतके अत्याचार केले की ते बघून संभाजीराजांना शिशारी आली की हिंदू प्रजेवर इतके केलेले अत्याचार. मग त्यांचे डोळे उघडले की हे दिस इज नॉट द राईट प्लॅन. अँड तोपर्यंत शिवाजी महाराज ऑलरेडी परत आले होते, बरोबर, मेच्या दरम्यान, राईट. आणि त्यांची लोक कंटिन्युअसली कॉन्टॅक्टमध्ये होती संभाजीची परत येण्याच्या. तर त्यांनी अथणीच्या जंगलात छावणी पडली असताना एका रात्रीत संभाजीला मदत केली आणि संभाजीने पण रिस्पॉन्ड केलं पॉझिटिव्हली की या म्हणजे आता मला पश्चाताप झालाय वगैरे. आणि त्यांचे लोक त्यांना जासूद हरकारे म्हणतात, ते कंटिन्युअस कॉन्टॅक्टमध्ये होते. सो तिकडनं अथणीच्या छावणीमधून तिकडनं एका रात्रीत ते 12 स्वारांपासून निघाले फक्त. आणि दुर्दैव म्हणजे त्यांची बहीण आणि दुर्गाबाई बायको हे त्यांना घेऊन जाता नाही. तर ते पुढे अहमदनगरच्या किल्ल्यात तुरुंगवासात होते बरीच वर्ष. कारण दिलेर खानांनी त्यांना पकडलं, दुर्गाबाईला आणि बहिणीला आणि त्याच्या मुलीला. आणि ते तिघही अहमदनगरच्या किल्ल्यात बरीच वर्ष कैद होते. आणि संभाजीराजांनी अहमदनगरवर हल्ला करून सोडवायचा प्रयत्न केला 5 वर्षांनी नंतर, पण त्यांना यश नाही मिळालं. कारण शिवाजी महाराजांनी असं सांगितलं की शिवाजी माझ्या वैजनाथात नाहीये, सो ही इज डुईंग व्हॉट ही वॉन्ट्स टू डू. आणि सेम शिवाजी महाराजांनी केलं. आणि जर तू असं म्हणशील की संभाजी महाराजांनी फर्स्ट टाइम बघितलं तर तसं नव्हतं. तो जेव्हा 9 वर्षाचे होते तेव्हापासून ते मुघलांच्या आसपास होते. सो ही ऑलवेज एक्सपिरियन्स. जे काय अफजल खानाने केलं किंवा आपलं जेव्हा सगळे धावून आले तर जे काय हत्या केली, कारण का सगळं म्हणजे मुंडक्यांच्या माळा आणि बिना रंगायचे. सो आय स्टील that thought But another school of thought is this is a theory of relativity, right? की नाही शैलेश, त्याच्यातला एक भाग महत्वाचा आहे की जर तसं धरलं आपण एक क्षणभर धरून चालू की ते खरं आहे, पण तर जेव्हा महाराज त्यांना दिसायला लागलं की आपला अंत जवळ आलेला आहे
हे जेव्हा त्यांना दिसायला लागलं त्यावेळी त्यांनी मराठी राज्याची 2 शकलं केली आणि एक खालचा जो भाग आहे पन्हाळ्याच्या खालचा भाग तो संभाजीराजांनी सांभाळावा आणि वरचा भाग हा राजारामांनी सांभाळावा असं त्यांनी केलं. सो ते जर त्यांनी स्वतः पाठवलेलं असतं तर युवराज म्हणून त्यावेळी कधी डिस्प्यूट नव्हता, म्हणजे पूर्ण राज्य युवराजाच्या हातात द्यायचं असेच संकेत होते. जर त्यांनी स्वतः त्यांना पाठवलं असतं संभाजीराजांना तर त्यांनी अशी शकलं राज्याची केली नसती. बरोबर. आणि तू म्हणते ते का आता तू जे म्हणतेस ना ह्याच्यात फरक असा आहे की 1 वर्ष ते त्याच्याबरोबर होते की नाही. जर हा प्लॅन असता तर ही डिड नॉट डू, आणि जरी म्हणलं की अपयशी ठरले त्यांचा प्लॅन एक्झिक्यूट नाही झाला तर शिवाजी महाराजांनी पण मदत करायला पाहिजे होती. जर त्यांचाच प्लॅन होता, शिवाजी संभाजीचा प्लॅन होता तर दिलेर खानाला बुडवायचा वगैरे करू शकले असते. दे कुडंट डू इट अँड आय कांट बिलीव्ह की त्यांना यश नाही आलं. लाईक शिवाजी महाराज वॉज व्हेरी टॅक्टिकल आणि स्ट्रॅटेजिक, राईट. ही वॉज रिअली अ मास्टर माइंड. आणि मोगलांच्या ह्याच्यात नंतर आदिलशाहीचा किंवा दक्षिणेच्या शाह्यांचं संरक्षण करावं असा शिवाजीचा हेतू होता. नंतर ते दख्खनी लोकांचे मोगलांना कुठल्याही प्रकारे आपण मदत करावी शक्यता दिसत किंवा दिलखानाने त्यावेळी त्यांना धोका खूप होता की तसं जर केलं असतं तर संभाजीराजांना पुढे घालून त्यांनी अख्खं मराठी राज्य तो घेऊ शकला. एवढी रिस्क घेणं. आणि गौतम जे म्हणतो ना ते बघ ना गंमत कशी आहे की त्याला आठणीच्या छावणीतनं सोडवल्यानंतर व्हेरी डिड ही गो, ते विजापूरला गेले संभाजी महाराज. हाऊ कॅन ही गो टू विजापूर? जर आदिलशाह आणि शिवाजीचं भांडण होतं तर त्याच्यात असं लिहिलेलं आहे की मसूद खान आणि आदिलशाह हे शिवाजी महाराजांकडून उपकृत झाले होते. कारण जेव्हा विजापूरवरती हल्ला केला होता या दिलेर खानाने तेव्हा शिवाजी महाराजांनी मदत पाठवली विजापूरला त्याच्या विरुद्ध. मग ते उपकार जाणून विजापूरनं आपल्या किल्ल्यात आश्रय दिला. विजापूरचा किल्ला प्रचंड मोठा आणि प्रचंड मजबूत किल्ला होता. नाही आता तो किल्ला पण होता, कारण तो औरंगजेबाला जिंकायला पण 1 महिना लागला. औरंगजेब 75 लाखाचं एकंदर सैन्य घेऊन आला होता हिंदुस्थानात आला तेव्हा, आणि जाताना तो मेला, म्हणजे गेलाच नाही तो परत. तर त्याची पुढचीच वाट लागली औरंगजेबाची. कारण औरंगजेब वॉज लास्ट आलमगीर, राईट. म्हणजे औरंगजेबाचा जर का प्रदेश बघितला अंडर दिस किंगडम, दिस इज ह्यूज. प्रचंड मोठं औरंगजेबाचं राज्य आणि पैसा, ताकद, शक्ती, एव्हरीथिंग वॉज ह्यूज. त्याने 1 महिनाच जवळ केला विजापूरला त्याच्या विरुद्ध. सो विजापूरच्या लोकांनी त्याला आश्रय दिला संभाजीला. आणि मग म्हणजे त्या अखबारामध्येच आहे 18 डिसेंबर 1900च्या अखबारामध्ये, मोगल दरबारच्या अखबारामध्येच लिहिलं आहे की दिलेर खान आलं पाहिजे की शिवाचा मुलगा संभा पळून गेला आणि तो विजापूरला गेला, राईट. म्हणजे आता अखबारात ते सगळे असंच जायचं, शिवा संभा वगैरे त्यांना ते जी वगैरे राजू ते सगळे माहिती मोगलच्या अखबारामध्ये. मग आता शिवाजी महाराजांचं त्यांचं काय बोलणं झालंय ना ते पण दिलेलं आहे इथे की व्यंकोजी राजांना जे पत्र लिहिलंय शिवाजी महाराजांनी 1680ला जानेवारी, म्हणजे तुमच्या मृत्यूच्या फक्त 3 महिने आधी, त्याच्यात ते म्हणतायत की राजश्री संभाजीराजे मोगलात गेले, त्यांना आणायचा उपाय बहुत प्रकारे केला. त्यासही कळवलं की या पातशाहीत अगर विजापूरचे अगर भागानगरचे पातशाहीत आपले मनोगता चालणार नाही. ऐसे जाणून त्यांनी आमचे लेण्यावरून स्वार होऊन आले, त्यांची आमची भेट झाली, घरोब्याचे रीतीने जैसे समाधान करून ये तैसे केले. हे शिवाजी महाराजांचं पत्र आहे व्यंकोजी राजांना लिहिलेलं तंजावरच्या म्युझियममध्ये, सरस्वती महाराज जे म्युझियम केले. तेव्हा हे ते कम्प्लीट पुरावा आहे की हे काही त्यांचा प्लॅन नव्हता असा. अदरवाईज दे वुड हॅव एक्झिक्युटेड दॅट प्लॅन व्हेरी वेल. आता हे दोघं जेव्हा भेटले ना तेव्हा गौतम जगता म्हणला त्याच्यात शिवाजी महाराज त्यांना सांगतात असं की लेकरा मला सोडू नकोस. असं पण कोणतरी म्हणलेलं आहे, हा इथं म्हणलेलं आहे की राज्य आहे त्यास 2 विभाग करतो. एक थंडीचे राज्य सध्या तुंगभद्रेपर्यंत, तुंगभद्रा कावेरी म्हणजे आपल्या म्हैसूरच्या खाली तिकडे तिथलं एक हद्द, आणि दुसरं गोदावरी म्हणजे आपलं औरंगाबादच्या वरती नाशिकच्या त्या बरोबर. कारण नदी इज अ डेफिनेशन ऑफ द सीमा तेव्हा, राईट. असं गोदावरी पण आडवी जाते आणि तुंगभद्रा कावेरी पण आडवी जाते. तर त्या पट्ट्यातला भाग एक तुला देतो, खालचं राज्य तुझं, म्हणजे दोघांची भांडण नको. खरं हे त्यांच्या मनात नव्हतं, त्यांना हे असं दिस वॉज नॉट आयडियल फॉर हिम, राईट. बट ही काइंड ऑफ वॉज ओके टू डू दिस नाव.
तेव्हा संभाजीराजे म्हणले आपण साहेबाचे पायाची जोड आहे, आपण दूधभात खाऊन साहेबाचे पायाशी चिंतन करून राहतो, राईट, हे मला काही नको बेसिकली, असं ते म्हणाले संभाजीराजे शिवाजीराजांना. दुर्दैव असं आहे म्हणजे मराठी साम्राज्याचं की शिवाजी महाराज हे व्हर्बली बोललेले आहेत, त्यांनी हे कुठं लिहिलं नाही, पत्र दिलं नाही, ऑफिशियली डिवाइड केलं नाही, नाहीतर कदाचित ही भांडणं झाली नसती. कारण मे बी लाईक ही रिअली डिडंट वॉन्ट टू डू दॅट इन हिज माइंड, लाईक इन हिज हार्ट, की असं म्हणजे राज्य आपण मराठ्यां म्हणजे स्वतःचं राज्य ते कधी नाही म्हणाले, राईट. नंतर पुढे आहे की मार्च 1680 मध्ये राजाराम महाराजांचं लग्न झालं आणि त्याच्यानंतर एका महिन्यात शिवाजी महाराज वारले बेसिकली, राईट. 9 दिवसातच ते आजारी पडले आणि थोड्या दिवसांनी ते गेले. त्यानंतर ही संभाजीराजांची मुद्रा आहे आणि त्याचा अर्थ असा आहे की ही पिंपळ पानावरच आहे अशी, की छत्रपती शिवरायांचे पुत्र संभाजी महाराज ही राजमुद्रा स्वर्गीय तेजाने तळपत असून आकाशाप्रमाणे अमर्याद आहे. या मुद्रेच्या आश्रयात प्रत्येक माणूस प्रत्येक पाणी मात्र महाराजांच्या छत्रछायेखाली. संस्कृतमध्ये जी शिवाजी महाराजांची पण संस्कृतमध्येच मुद्रा, ही मुद्रा उठवतात पत्रावर जाते, आज्ञापत्र वाटलं जातं. तर हा बेसिकली ते आता छत्रपती होणार, हा तिथपर्यंतचा हा दुसरा भाग आहे. मे बी वी कॅन स्टॉप हिअर, इट्स ऑलरेडी 4 बिकॉज देर इज अ लॉट ऑफ थिंग्स लेटर ऑन, लाईक त्यांची युद्ध आहेत आणि सगळ्यात शेवटी ते कसे कैद झाले. मे बी आय कॅन डायरेक्टली जम्प टू समथिंग हिअर इफ यू आर इंटरेस्टेड इन टू सी की ते कसे बेसिकली कैद झाले आणि का झाले बेसिकली, त्याचं पण कारण मीमांसा आणि खूप ॲनालिसिस केलेलं आहे की आणि त्यांनी हाच मार्ग का निवडला रायगडाकडे जायला, वाय डिडंट गो थ्रू ऑन कराड, सातारा, त्या मार्गाला का नाही गेले रायगडाकडे, इकडनं का गेले वगैरे वगैरे, त्याचे पण बरंच ॲनालिसिस आहे. मग ते इफ यू सी विशाळगड आणि ते कुठं आहे हा प्रकार, विशाळगड म्हणजे संगमेश्वर इथे आहे, मग इथून पुढे वरती गेलं की सरळ या मार्गाने आहे. दिस इज ओनली 170 किलोमीटर, या रस्त्याने गेल्या असेल 230 आणि इथे सगळे मोगलांची ठाणी आहेत. सो दे से की दॅट्स वाय ही चोज दिस, कारण इथे सापडायची जास्त शक्यता आहे. कारण तोपर्यंत हा सगळा भाग मोगलांनी जिंकलेला होता, म्हणजे मोगलांनी विजापूर तर खालसा केलं रे औरंगजेबानं. मध्ये थोडक्यात घे छत्रपती झाले ज्यावेळी त्याच्यानंतर, हा मग छत्रपती वेळ आपल्याला कमी आहे. हो, छत्रपती झाल्यानंतरचं आता थांबलं 3 मधलं. ह्याच्यात मग मी हायलाइट्स म्हणजे असं आहे 3 हायलाइट्स. आता हे इथं गादीसाठी त्यांनी लढा चालू केला शिवाजी महाराज गेल्यानंतर, कारण त्यांच्या विरुद्ध तो कट वगैरे झाला होता, ते त्यांच्या लक्षात आलं. हंबीरराव मध्ये हे सेनापती त्यांच्या बाजूने उभे राहिले. हंबीरराव मध्ये कराडचे, कराड तळेगाव म्हणून गाव आहे छोटं, तळबीड, तर तिथं त्यांची समाधी आहे. आणि हंबीरराव हे सरावांचे सख्खे भाऊ आणि त्यांना मान्य नव्हतं हे त्यांची बहीण जे काय करते ते. आणि ही वॉज सेनापती, सरसेनापती. आणि अनुपुराण काका कोणीतरी असं प्रेडिक्शन केलंय की ते शिवाजी महाराजांच्या तोंडात वाक्य टाकलंय त्यांनी की मी गेल्यानंतर संभाजीचा आणि ब्राह्मण कारभाऱ्यांच्यात वितुष्ट येईल, सोयराबाई त्याला जास्त पेटवेल आणि पण सगळं सैन्य मात्र आणि हंबीरराव मात्र संभाजीच्या बाजूला राहील, असं शिवाजीच्या तोंडी घातलेलं अनुपुराणकारानं शिवाजी महाराजांच्या मृत्यूपूर्वीच. अनुपुराण हे नंतर लिहिले ना, नंतर 100 वर्षांनी, राईट. सो ही न्यू व्हॉट हॅड हॅपन्ड दॅट टाइम. म्हणून हे सगळं त्यांच्या नावाखाली लिहिलं की संभाजीराजे वडीलपुत्र जाणताय पण बुद्धी फटकळ आहे, रागीट आहे वगैरे, असं हे भविष्य निधन केलं त्याच्या मागे. मग ह्या लोकांनी असं सांगितलं की शिवाजी महाराजांनी आज्ञा केली, त्यांची उग्र प्रवृत्ती आहे, त्यांना राज्य आवडणार नाही, सर्वांचा नाश करून आपणही नाश पावतील, औरंगजेब महाशत्रू आहे, त्याचा प्रभाव यांचे वस्तू होणार नाही, त्यापेक्षा राजाराम सुबुद्ध यांचे हाती राज्यरक्षण म्हणून सर्वांचे कल्याण घडेल. ओके, असं त्यांचं म्हणणं त्यांच्या बकरीमध्ये. मग झालं काय की जेव्हा शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला तेव्हा हे पन्हाळ्याला होते संभाजी महाराज, काइंड ऑफ नजर काय देत होते, कारण शिवाजी महाराजांनी आज्ञा दिली होती पन्हाळ्याला जाऊन राहा म्हणून.
तर सोयराबाईंनी सांगितलं की ही बातमी बाहेर फुटून देऊ नका, शिवाजी महाराज मरण पावलेत म्हणून. साबाजी भोसले म्हणून त्यांचे वंशज आहेत, त्यांच्याकरवी ऑलरेडी त्यांचं क्रियाकर्म केलं रायगडावर. राजाराम महाराज पण होते, त्यांच्या हस्ते दहन केलं. आणि तिने सांगितलं बाळाजी आवडीला की तू आता असं पत्र लिही की राजाराम छत्रपती होणार आहे, संभाजी नाही, आणि सैन्याला पण हे सगळे आदेश दे. तर बाळाजी अवजीने नाही म्हणून सांगितलं. त्यांना काय सांगितलं की नाही, मी स्वामी भक्ती सोडणार नाही, तुम्हाला हवं तर तुम्ही अवजी म्हणजे त्याचा मुलाकडनं लिहून घ्या. मग त्याने, आणि त्या दोघांचा हस्ताक्षर सेम होतो ऑलमोस्ट दोघांचं. मग ते अवजीच्या नावाची पत्र आहेत ती अवजीकडनं, जो बाळाजी अवजीचा मुलगा आहे. तर तिथं भैरजी नाईक, सोमाजी बंकी, कृष्णाजी बंकी, इंग्रजी पर्जन हे जे पन्हाळ्याचे लोक होते, आणि जासुदांचा नाईक जो गणोजी कावा, त्याच्याबरोबर ही पत्र पाठवली. आणि त्याच्यात असं लिहिलंय की येथील प्रसंग एक प्रकारचा आहे, संभाजी महाराज यात कैद करून बहुत सावधपणे असावे, शिवाजी महाराजांचे वर्तमान फुटू देऊ नये. संभाजी महाराज यासही पत्र त्याचपाशीच दिले, परंतु बंदोबस्त झाल्यावर द्यावे. त्यांचा प्लॅन असा होता, त्यांचं म्हणणं असं होतं की राजारामाला आपण रजाभिषेक करू, औरंगजेबाविरुद्ध सैन्य एकत्र करून लढा देऊ, मग स्थिरस्थावर झाल्यानंतर संभाजीकडे देऊ ते. पण तो ज्येष्ठ आहे, प्रजा त्याचाच मानणार, सो विल ट्रान्झिशन ॲट दॅट टाइम, असा त्यांचा प्लॅन होता अमात्य मंडळाचा, प्रधानमंडळाचा. सोयराबाईचा प्लॅन काय होता, ओनली शी नोज राईट, की हे टेम्पररी आहे, एका परमनंट आहे. शी नेव्हर टोल्ड दिस टू प्रधानमंत्री, पण शी वॉज रेडी टू अग्री टू दिस प्लॅन. पण इट इज व्हेरी unrealistic plan, right? Like, why would Sambhaji say ki oh temporarily I will give up, and then there is no guarantee coming back, right? कारण एकदा जर का तुम्ही सैन्य एकत्र करून एकत्र लढायला लागलात की there is no way you will take the power back. So ज्यावेळेस संभाजीला कैद करायला हे लोक आले, जासूद आणि हे सगळे गणोजी काळा, संभाजी नाईक बंकी वगैरे, तेव्हा त्या किल्लेदाराकडनं पकडून त्यांनी त्यांची पत्र घेतली. त्या पत्रातला मजकूर त्यांनी बघितला की याच लोकांनी लिहिलाय, आणि हे बाळाजी अवजीचं हस्ताक्षर आहे. दुर्दैवाने ते अवजीचं होतं, बाळाजीचं नव्हतं. तर त्यांनी लगेच त्यांना कैद केली. मग सोमाजी बंकी, गणोजी काळा सगळ्यांना मारलं तिकडे पन्हाळगडावर, कारण हा राजद्रोह झाला. राजालाच कैद करा म्हणून जर सांगता येत ते, तर हा राजद्रोह आहे. मग राजद्रोहाची शिक्षा म्हणून वरती त्यांना असं पण कळलं की माझे वडील ऑलरेडी मृत्यू पडले, त्यांचं विधी पण सगळे उत्तरक्रिया करून टाकले लोकांनी सगळंच, राईट. आणि मग त्यांनी ठरवलं की आता रायगडकडे जायचं. आणि संभाजीराजे सैन्यात लोकप्रिय होते म्हणून शिवाजीराजांना पण हे माहित होतं, कारण ही वॉज म्हणजे तो गादीवरचे सुद्धा नव्हते ते रणांगणात जाऊन लढणारे लीडर असे होते, म्हणून सैन्यात प्रिय होते. बाजीराव पेशव्यांसारखे, राईट. ही इज नॉट मुत्सुद्दीन किंवा हा असं हे पॉलिटिशियन, राईट. त्यामुळं त्यांनी पहिल्यांदा हंबीरराव मेहतांना संपर्क साधला, आणि हंबीररावांनी काय म्हणजे त्यांनी एकंदर परिस्थितीचा विचार करून संभाजीराजांची बाजू घेतली. असं करत करत त्यांनी 5,000 लष्कर गोळा केलं. मग ते अजूनही तिथेच होते पन्हाळगडावर. तिथे त्यांनी 5,000 पर्यंत सैन्य जमवलं. सगळीकडे राजापूरचे इंग्रज सगळ्यांना पत्र पाठवली की आता माझ्या नावानं म्हणजे आता आय एम द किंग, आणि शिवाजी महाराज इज नो मोर वगैरे. आणि मग ते प्रतापगडला जाऊन रायगडावर आले. ते इथं सांगितलं की कोणीही त्यांना प्रतिबंध केला नाही. 5,000चं सैन्य घेऊन आले होते त्यामुळे, आणि वरती सेनापती पण त्यांच्याबरोबरच होते हंबीररावमध्ये, राईट. हे मनोजीने जे लिहिलंय ते त्यांना लिहिले की एकदा मला माझी तलवार त्यांची तलवार मला दाखवली आणि म्हणले की या तलवारीने मी 30 अधिकाऱ्यांची डोकी कापली आहेत आणि इतरांच्याबद्दल म्हणा त्यांचे डोळे फोडले आहेत. हे मी केव्हा बोललो ते नंतर सांगेन, असं काहीतरी लिहिलं आहे मनोजीनं. मग त्यांनी वडिलांच्या अस्थीचं दर्शन घेतलं. ह्या सगळ्या बातम्या आहेत ना, इंग्रजांच्या 3 मोठ्या वखारी होत्या. नंतर पॉंडिचेरीला फ्रेंचांच्या बाजूला गेली. सुरत ही सेंटर मोठी वखार होती त्यांची. दे वर द कंट्रोलर्स. त्याच्या खालोखाल मुंबई, राजापूर आणि चोपडा म्हणून एक गाव आहे जे औरंगाबादच्या उत्तरेला वरती खाली, चोपड्याला एक त्यांच्या वखार होती. त्यांची कंटिन्युअसली पत्र जायची एकमेकांना, कारण ते इंग्लंडच्या राजाला पत्र पाठवायचे ना, आणि त्यांचे आदेश घेऊन ते सगळं द्यायचे. मग त्यांना इथली राजकीय भौगोलिक परिस्थिती सारखी कळवायला लागायची, आणि ते इंग्रजांच्या संग्रहात आहेत ही पत्र अशी. मग त्याच्यावरून हा इतिहास बांधलेला आहे की काय झालं असेल त्यावेळेला, अरे. मग ते मंचकारोहण केलं त्यांनी. मोरोपंत पेशवे वृद्ध होते, ऑक्टोबरला गेले. त्यांच्या मुलाला पेशवाई दिली,
हा पुरावा असा आहे की आता जेव्हा त्यांचं हे झालं ना, आता आय विल स्किप दिस, हे बाकरे शास्त्रींमध्ये दानपत्र आहे, हे मोडी लिपीतलं, आणि ह्याचा हा मराठी भाषांतर आहे. पोर्तुगीज कागद आहे. कागद वॉज एक्स्ट्रीमली एक्सपेन्सिव्ह, सोन्यासारखा भाव होता. कागदाची फॅक्टरी नव्हती, राईट. सो कागद इम्पोर्ट करायचे. सो पोर्तुगीज कागद आहे, पोर्तुगीज मार्क असलेला कागद. त्याच्यात लिहिलंय त्यांनी कसा आहे, जोडलेला कागद आहे, चिवट आहे, उत्तम आहे वगैरे असा. त्याच्यानंतर एक सांगतो की हा पुरावा कसा आहे की त्यांचा जेव्हा राज्याभिषेक झाला 1681 मध्ये विधियुक्त, त्यावेळेला आणि त्यांची मुद्रा पण त्यांनी, इफ यू सी दिस, हे जे पूर्वीचे प्रधान आहेत ना तेच सगळे ठेवलेत त्यांनी. जर त्यांच्या मनात खरंच सुडाची भावना असती तर त्यांनी याच लोकांना परत अधिकार दिले नसते. म्हणजे तेवढी सुबुद्धी, न्यायबुद्धी आणि जाणकारी होती की दीज आर एक्सपिरियन्स पीपल, दे हॅव रन द कंट्री, आपलं राज्य चालवलं या लोकांनी. सो मला यांच्यामध्ये जी गरज आहे ते दयाबुद्धी करून त्यांनी की आपण आता परत मराठी एकत्र येऊ आणि मोठा शत्रू आलाय त्याच्याशी आपल्याला लढा दिला पाहिजे. म्हणून हेच सेम आहे जे निळपंत आहे ते मोरेश्वर पिंगळ्यांचा मुलगा, कारण मोरेश्वर पिंगळे पेशवा मरण पावले. मुजुमदार तेच अनाजी दत्तो ज्यांनी कट केला, की ज्यांच्या कोणीतरी नातेवाईक मुलीशी त्यांनी व्यभिचार केला असा यांनीच आरोप केला होता संभाजीवर. मग जनार्दनबंद बाळाजीवजी, म्हणजे बाळाजीवजीनंच पत्र दिलं होतं कैद करा म्हणून, असं त्यांचं मत होतं संभाजीराजांचं. त्यांना म्हणजे त्याच लोकांना परत त्यांनी अधिकार दिले. फक्त त्यांनी एक नवीन पद क्रिएट केलं, छंदोबा मात्य म्हणून, कवी कलश म्हणून. कारण बेसिकली संभाजी याचा यंग पर्सन ऑर किड, किंवा त्यांचं असं झालं होतं की दुसऱ्या वर्षी आई मरण पावली. वडील कंटिन्युअस बिझी, राईट. वडिलांचा संपर्क फार नाही, कारण शिवाजी महाराज इज ऑलवेज लढायांमध्ये आणि ह्याच्यामध्ये. सो कोणीच नाही त्याला, आजीशिवाय. 74 साली आजी वारली, म्हणजे जिजाबाईंचा मृत्यू झाला राज्याभिषेकानंतर. मग तर कोणीच नाही. आणि 2 वर्षानंतर 11व्याला मुलगा झाल्यानंतर ती त्यांचा दुस्वास करायला लागली. छळ म्हणता येणार नाही, पण सावत्र आहे ते त्यांना जाणवत होतं. सो अशा परिस्थितीत यंग माणूस आणि हातात पॉवर असल्याने तो काय करेल, ही इज गोइंग टू फाइंड सम रूट, की कोण मित्र आहे का माझा. मग त्याला हा कवी कलश सापडला, की देर इज अ व्हेरी कॉमन इंटरेस्ट. कवी कलश संस्कृतचा जाणकार, काव्य उत्तम करणारा. संभाजीराजे पण तसेच. आणि जरी त्यांना घोडेस्वारी लढायची आवड होती, पण त्यांना बाकीच्या पण खूप आवडी होत्या. म्हणजे ही मोगलांच्या दरबारात राहून राहून त्यांना ती बघून सवय झाली होती की हाऊ टू एन्जॉय द लाईफ, राईट, वेन यू हॅव पॉवर. की नाच गाणी असतात, मग शिकारीला जाऊ, शिकारीचा छंद होता. शिवाजी महाराजांनी शिकारचा छंद केल्याचं उदाहरण नाहीये, बरोबर. तो जो माणूस आहे तर ही नीड्स सम कंपनी, ही नीड्स सम सपोर्ट. आता कोणीच नाही येतं. आणि लकीली त्याची बायको खूप चांगली होती, येसूबाई. येसूबाई खूप लहान होती, पण असं म्हणतात की येसूबाई इमोशनली इंटेलिजंट आणि खूप धीरोदात्त, धीरगंभीर, शांत स्वभावाची बाई होती. आणि तिने संभाजीला खूप सांभाळलं, पण ती लहान होती संभाजीपेक्षा, बरोबर. आणि तेव्हा बायकांना एवढे पॉवर नव्हते, इट्स ट्रू. म्हणजे त्यांचं म्हणणं फारसं म्हणजे इट वॉजंट दॅट वे लाईक इन द सोसायटी. एक कवी कलश आणि कलुशाकरची एकच आहे. हो, एकच आहे. तो कलुची ब्राह्मण होता म्हणतात. हो. आणि तो साऊथमध्ये आला आणि त्यांनी सगळं दोघं फिरत असलो. हो, असं ते आरोप आहेत त्याच्यावर. चुकल्या लावल्या. हो. आणि ते सगळे लोक नदीच्या पाय सुंदर हो. आणि बाळाजी. ते कसं झालं माहितीये का, आता संभाजीचा ट्रस्टवरती म्हणजे तोच ना, कारण मी संभाजी आहे, माझ्या विरुद्ध सगळ्यात कट करतायत, मला मारतायत हे मी बघतोय, आणि मला कोण आहे सपोर्टला. म्हणजे जेव्हा मी आय नीड टू गो टू समबडी, हा मित्र आहे चांगला. सो त्याच्या मग तो ही इज गोइंग टू लिसन टू हिज, म्हणजे त्याचे सल्ले ऐकणार तो. ही विल टेक हिज काउन्सिल. या लोकांना काय वाटणार की अरे हा कोण उत्तरेकडचा कनोजी ब्राह्मण आला आणि हा माझ्या राजाच्या कानाशी लागून, म्हणजे राजा त्याचंच ऐकतोय. आम्ही इतकी वर्ष इकडे